नमस्कार, मी प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। तर आज आपण कोलम तांदळापासून एक स्पेशल मसाला तयार करून चिकन बिर्याणी बनवणार आहोत आणि या बिर्याणीची खासियत म्हणजे हा स्पेशल मसाला असणार आहे। या मसाल्याचा फ्लेवर पूर्ण चिकन बिर्याणी मध्ये असणार आहे। रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया। या ठिकाणी मी आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना याची एक पेस्ट बनवून घेतलेली आहे। यामध्ये तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता, पण इथे मी बाजूला हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, त्यामुळे यामध्ये हिरवी मिरची घातलेली नाही। त्यानंतर आजच्या बिर्याणीची स्पेशल खासियत म्हणजे हा स्पेशल मसाला आहे। तर हा स्पेशल मसाला घरच्या घरी बनवायचा आहे आणि फ्रेश जेव्हा आपण हा मसाला बनवून बिर्याणी बनवतो तर त्याची चव ही नेक्स्ट लेवल होते। याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी मी हिरवी मिरची उभी कट करून घेतलेली आहे। तर ही मिरची आपल्याला तळून घ्यायची आहे। त्यानंतर बिर्याणीसाठी इथे मी जवळपास 6 मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून ते छान असे तळून घेतलेले आहेत। तर अशा रंगावर आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे। तर आता इथे मी हिरवी मिरची तळून घेतलेली आहे। हिरवी मिरची तुम्हाला जर अशी तळून घ्यायची नसेल तर तुम्ही वाटणमध्ये ती वाटून घेऊ शकता। आता गॅसवरती मी पाणी ठेवलेलं आहे। तर या पाण्यामध्ये आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। दिलेले खडे मसाले आपल्याला पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तर इथे आपण पाणी गरम झाले की नाही चेक करूया। तर इथे थोडंसं पाणी गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी खडे मसाले घातलेले आहेत। तर आज आपण 1.5 किलो कोलम राईसपासून चिकन बिर्याणी बनवणार आहोत। तर या पाण्यामध्ये आपल्याला तोंडभर मीठ घालायचं आहे, म्हणजे अगदी पाण्याला बरोबर मीठ लागलं पाहिजे। त्यामुळे भात शिजल्यानंतर त्या भाताला सुद्धा अगदी व्यवस्थित मीठ लागतं। जर इथे पाण्याला मीठ कमी पडलं तर भाताला सुद्धा मीठ कमी पडतं। बिर्याणी बनवत असताना आपण बासमती तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवतो, पण कोलम राईसपासून तुम्ही जर बिर्याणी बनवत असाल तर तो तांदूळ भिजत ठेवायची गरज नाही। तर या ठिकाणी पाणी आता छान उकळायला सुरुवात झालेली आहे। एक 5 मिनिटानंतर परत यावरचं झाकण काढून बघूया। तर इथे पाणी अगदी व्यवस्थित उकळलेलं आहे। आता यामध्ये आपण 1.5 किलो कोलम राईस ॲड करून घेऊया। हा कोलम राईस पाण्यामध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला सतत ढवळत एक 3 ते 4 मिनिटं हा तांदूळ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे। त्यामुळे तांदूळ अगदी एकसारखा शिजला जातो। तर इथे मी आता व्यवस्थित हे ढवळून घेतलेला आहे। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हा तांदूळ जवळपास 50 ते 60% शिजवून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी कोलम राईस शिजवत असताना आपल्याला सतत चेक करत राहावं लागणार आहे, कारण हा तांदूळ आपण न भिजवता डायरेक्ट शिजायला ठेवलेला आहे। बासमती तांदूळ आपण जेव्हा जवळपास अर्धा पाऊण तास भिजवतो त्यानंतर त्याला शिजण्यासाठी फक्त 5 ते 7 मिनिटं लागतात, त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही। पण कोलम राईस इथे आपल्याला सतत लक्ष द्यायचं आहे आणि तो 50 ते 60% शिजला गेला पाहिजे, त्यापेक्षा जास्त आपल्याला हे शिजवून घ्यायचं नाही। तर इथे तांदूळ अगदी छान शिजत आहे। तर यामध्ये तांदूळ अगदी सुटसुटीत होण्यासाठी 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा घालू शकता। तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सतत यामध्ये आपल्याला ढवळत राहायचं आहे। ही प्रोसेस फक्त कोलम राईस बिर्याणी बनवत असतानाच फॉलो करायची आहे। बासमती तांदूळ जर वापरत असाल तर अशा प्रकारे तुम्हाला ढवळून घ्यायची सुद्धा गरज नाही, कारण आपण त्यामध्ये सतत उलट न लावलं तर त्यातला तांदूळ हा तुटू शकतो, त्याचे तुकडे होऊ शकतात। तर या ठिकाणी बरोबर 20 मिनिटांनी आपला तांदूळ 50 ते 60% अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे। तुम्ही ते बघू शकता। अशा प्रकारे आपल्याला भाताचे शीत हातावरती घेऊन चेक करायचं आहे। तर हा तांदूळ आता मी पाण्यातून काढून घेणार आहे। तर अशा प्रकारे माझ्याकडे भाकरी चपाती ठेवण्याची जी दुरडी असते ती घेतलेली आहे आणि त्यामध्ये हा तांदूळ मी निथळत ठेवलेला आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे। त्यामुळे
हा तांदूळ खूप असा कोरडा होणार नाही। आणि याखाली एक मी पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये हे पाणी निथळत आहे। तर या ठिकाणी मी चिकन 1 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवलं होतं। तर यामध्ये दिलेलं साहित्य घातलेलं आहे। यापैकी तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर जवळपास हे चिकन 1 तास मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं। तर या ठिकाणी 1.5 किलो चिकन आणि त्यासाठी मी 1.5 किलो तांदूळ घेतलेला आहे। आता आपण पुढची प्रोसेस बघूया। गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे। पातेलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। पण या ठिकाणी आपण जे तेल वापरणार आहोत ते तेल आपण जे कांदा तळण्यासाठी वापरलं होतं तेच तेल घालणार आहोत। त्यामुळे या बिर्याणीची चव आहे ती खूप छान होते आणि या कांदा तळलेलं तेल वापरल्यामुळे त्याचा फ्लेवर पूर्ण बिर्याणीमध्ये खूप छान येतो। त्यामुळे कांदा तळत असताना थोडंसं जास्तीचं तेल घालायचं आहे। त्यामुळे परत तुम्हाला दुसरं तेल घ्यायची गरज नाही। तर या ठिकाणी मी रेग्युलर वाटीने 2 वाटी असं तेल घेतलेलं आहे। यानंतर फोडणीसाठी आपल्याला खूप जास्त असं काही लागणार नाही, फक्त कांदा आणि टोमॅटो लागणार आहे। तर या ठिकाणी एक मोठा कांदा मी स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे। तो आता आपण सुरुवातीला तेलामध्ये घालून घेऊया। आपण खडे मसाल्याची पूड त्याचबरोबर पाण्यामध्ये खडे मसाले घातलेले आहेत, त्यामुळे परत आपल्याला फोडणीमध्ये खडे मसाले घालायची गरज नाही। कांदा अगदी हलक्या रंगावर परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला इथे मी 2 टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत, टोमॅटो घालायचे आहेत। आपण चिकन मॅरिनेट करत असताना त्यामध्ये दही घातलेलं आहे, त्यामुळे इथे आपल्याला फक्त 2 टमाटे पुरेसे होतात। टोमॅटो तेलामध्ये थोडेसे सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये इथे मी जे हिरवं वाटण तयार केलं होतं त्यातलं 1 चमचा मी हे हिरवं वाटण यामध्ये घातलेलं आहे। आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिन्याची पेस्ट आहे ती 1 चमचा घालून घेतलेली आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। तर या ठिकाणी छान हे तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे। आपण चिकन मॅरिनेट केलं होतं तर त्यामध्ये सुद्धा मी ही पेस्ट घातलेली आहे, त्यामुळे इथे फक्त 1 चमचा ही पेस्ट घालायची आहे। तर टोमॅटोसुद्धा तेलामध्ये अगदी छान असा सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये आपण लाल तिखट, त्याचबरोबर थोडीशी हळद, तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। पण चिकन मॅरिनेट करत असताना त्यामध्ये सुद्धा आपण लाल तिखट घातलेलं आहे, त्याचबरोबर आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे, त्यामुळे तिखटाचं प्रमाण आपल्याला जपून घालायचं आहे। त्यानंतर जे चिकन आपण मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते चिकन आता यामध्ये आपण ॲड करून घेतलेलं आहे। या फोडणीमध्ये आपल्याला हे चिकन छान असं परतून घ्यायचं आहे आणि वरती झाकण ठेवून आपल्याला हे जवळपास 50% शिजवून घ्यायचं आहे। हे चिकन बॉयलर असल्यामुळे शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि आपण हे मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्यामुळे त्यापेक्षा वेळ आपल्याला आणखी कमीच लागणार आहे। तर सुरुवातीला हे छान परतून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून फक्त एक 10 मिनिटांमध्ये हे चिकन छान असं शिजून तयार होतं। पीसेस खूप मोठे असतील तर शिजायला थोडा वेळ लागतो, पण पीसेस मध्यम किंवा लहान असतील तर कमी वेळामध्ये हे शिजून तयार होतं। तर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। चिकन मॅरिनेट करताना त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ इथे जपून घालायचं आहे। आता यावरती आपण झाकण ठेवून हे छान शिजवून घेऊया। एक 10 मिनिटानंतर चिकन इथे अगदी व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे। चिकन खूप जास्त प्रमाणात शिजलं गेलं तर ते भातासोबत स्टीम होताना सुद्धा शिजलं जातं आणि त्याचे तुकडे होतात, त्यामुळे इथे आपल्याला 50% चिकन शिजवून घ्यायचं आहे। आता आपण पुढची प्रोसेस करूया। तर चिकन बिर्याणीसाठी इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे, एक मोठं पातेलं घेतलेलं आहे। तर हे पातेलं मी थोडंसं गॅसवरती गरम करून घेतलेलं आहे। आज ही बिर्याणी आपण थर देऊन बनवणार आहोत, पण नंतर ती मिक्स करणार आहोत। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडीशी तर्री मी तळाशी घातलेली आहे, थोडेसे पीसेस घातलेले आहेत। त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचे थर लावून घ्यायचे आहेत। तुम्हाला थर लावायचे नसतील तर डायरेक्ट तुम्ही तळाशी पूर्ण चिकन आणि त्यानंतर वरती पूर्णपणे भात घालू शकता।
प्रत्येक थर लावत असताना त्यामध्ये तळलेला कांदा आणि हिरवी मिरची अशा प्रकारे मी घातलेली आहे। त्यामुळे पूर्ण बिर्याणी स्टीम होत असताना त्यामध्ये या तळलेल्या कांदा आणि हिरवी मिरचीचा फ्लेवर खूप छान येतो। तर अशा प्रकारे मी पूर्ण थर लावून घेतलेले आहेत आणि राहिलेला कांदा आणि हिरवी मिरची वरती घालून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा आपल्याला इथे कट करून घालायची आहे। तर अशा प्रकारे आता मी हे थर लावून घेतलेले आहेत। वरती बारीक कट केलेली कोथिंबीर आणि पुदिना घातलेला आहे। आता ही बिर्याणी आपण थर देऊन जरी बनवली असली तरी ती छान अशी स्टीम झाल्यानंतर आपण एकत्रित हे मिक्स करणार आहोत। आता गॅसवरती आपल्याला सुरुवातीला हे लो फ्लेमवरती एक 10 मिनिटं ठेवायचं आहे आणि त्यानंतर गॅसवरती तवा ठेवून त्यावरती आपल्याला ही 10 मिनिटं स्टीम करून घ्यायची आहे। त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही। सुरुवातीचे 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती आपल्याला बिर्याणी स्टीम करून घ्यायची आहे आणि तवा ठेवल्यानंतर लो फ्लेमवरती ही बिर्याणी आपल्याला एक 10 मिनिटं स्टीम करून घ्यायची आहे। आता 20 मिनिटानंतर इथं बिर्याणी खूप छान शिजली गेलेली आहे आणि वरती मी फ्रेश कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे। ही बिर्याणी मिक्स करून सर्व करून घेऊया। हा स्पेशल मसाला तयार करून एक वेगळ्या फ्लेवरची आज आपण कोलम राईस चिकन बिर्याणी बनवलेली आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।